बऱ्याच वेळा मी तुमच्या मुलाखतीतून, प्रेस नोटमधनं किंवा ऐकले किंवा याने तुमचं कबीरने खूप काम केलं, त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि एक मुलगा आहे आणि तुम्ही एक दिग्दर्शक आहात. मग हे ट्युनिंग तुमचं सेटवर कसं होतं नक्की काय? हा, सेटवरती म्हणजे काय आहे की कबीर तर मुळात खरंच खूप चांगला ऍक्टर आहे आणि इमोशनल आहे. अच्छा. तर त्याच्यामुळे ना मला ज्या गोष्टी त्याला सांगायच्या आहेत ते मी त्याची तयारी आधीपासूनच करतो. आता सुरमामध्ये त्याने एक महत्वाचं कॅरेक्टर केलं होतं, तर ती 1 वर्षभर आधी तयारी केली होती. जिप्सीचं पण मी जिप्सीला त्याला एकदम इन्स्टंटली घेतला, पण फिल्मची कॅरेक्टरची मी तयारी 3-4 वर्षापासून आधीपासून करतो. बरोबर. हा, बाप आणि दिग्दर्शक म्हणून ह्या 2 वेगवेगळ्या भूमिका. तर ते करताना कबीर बरोबर मला फार म्हणजे त्रास म्हणू शकतो होतो तो बाप म्हणून. डिरेक्टर म्हणून जी गोष्ट पाहिजे ती मी त्याच्याकडनं करूनच घेतो. बरोबर आहे. तर मी ते मनावरती बऱ्याच वेळा दगड ठेवून त्या गोष्टी केल्यात कबीरवर आणि आता त्याचा रिझल्ट मलाही मिळाला डिरेक्टर म्हणून, फिल्म मिळाला आणि ती कबीरला पण मिळाली. बरोबर आहे. कारण काय त्या ज्या कॅमेऱ्यासमोर जी गोष्ट हवी तिथे कुठलीही भावना न ठेवता स्क्रिप्टला जी गरज आहे ती करणं गरजेचं आहे. आता मला जिप्सीतली गोष्ट सांगावीशी वाटते की त्याच्यामध्ये ना आम्ही 43 वगैरे 42 टेम्परेचर होतं सोलापूरमध्ये आम्ही आणि मे मध्ये शूट करतो. आणि त्याचं जे कॅरेक्टर आहे, ज्योत्या नावाचं कॅरेक्टर आहे, ज्याच्या डोंबारी समाजातल्या एका छोट्या पोराचा मुलगा आहे तो. आणि त्याच्यामध्ये त्या सुरुवातीच्या काही काळ त्याला चप्पल नसते आणि आम्ही त्याच्यामध्ये ना सोलापूरमध्ये माळरान, मुसळ, डांबरी सडक, पायवाटा ह्याच्यावर त्याला चालायचं होतं. आणि ते चालत असताना तो अशा समाजात आलेला आहे की ती जी लोक आहेत ओरिजिनल, त्याला काटा घुसला, रक्त आलं, त्याच्याकडे लक्षही नसतं. ते रक्त आलं तरी ती मातीमध्ये पाय घासतात, बघत पण नाहीत, चालत राहतात. त्यांना कळत पण नाही की काटा मोडला होता, कुरूप झालं होतं. तर ते कबीरसाठी लय हार्ड होतं. त्यांनी कधीच बिन चपलीचा किंवा असं फिरणार. तर ते करत असताना त्याला खूप त्रास व्हायचा. ते बाप म्हणून मला त्रास व्हायचा, पण डिरेक्टर म्हणून ते मला करूनच घ्यावं लागायचं. मग त्यामुळे ना मी त्याला शॉर्टच्या आधी तो चालायचा तसा, पण कट झाल्या मी त्याला माझ्या पायावरती उभं करायचो. आणि विशेष म्हणजे त्याला जो त्रास होतो तो मला त्रास कळला पाहिजे म्हणून मी ना एवढे शेड्यूल मध्ये त्याने चप्पल नव्हती, एवढे शेड्यूल मी स्वतः चप्पल नव्हती. हा बाप आणि डिरेक्टर मधला फरक आहे.